तोंडाला काळं फासून, गळ्यात वाहनांचा हार घालून गाढवावरून धिंड काढली होती या लोकांनी माझी. मन म्हणून जे काही आत असतं ना, त्या क्षणी तुटलं होतं. आज आज पुन्हा तसंच काहीसं वाटलं. सोडणार नाही मी, सोडणार नाही मी या सगळ्यांना. आधी तो विक्रांत आणि मग प्रिया. नाही, प्रिया सगळ्यात आधी तीच. अशी मारेन ना तिला. फांदी तुटली तरी झाड मरत नाही सुलेखा. म्हणजे प्रिया वगैरे माझ्यासाठी बिनमहत्वाची लोक आहेत. बिनमहत्वाची. निखिलच्या वेळी सुद्धा तिने मला माझ्या लेखी ती महत्वाची नाहीये. तिच्या घरच्यांनी तिला आधीच घराच्या बाहेर काढली असेल. आता घाव घालायचाच झाला ना, तर तो मुळाशी घाल. जी शक्ती या सगळ्यांना धरू नये त्या शक्तीला आधी संपव. बाकीचे आपोआपच संपतील. शुभ्रा. शुभ्रा, तिचं अस्तित्व तुझ्याशी जोडलं गेलंय सुलेखा. तिला आधी संपव. पण ते तितकंसं सोपं नाहीये हे सुद्धा लक्षात ठेव. तुम्ही वकील आहात हे मला माहित नव्हतं. LLM ही माझी शैक्षणिक पदवी आहे. माझ्या लेखी तिला फारसं महत्व नाहीये. पण अगदीच निरुपयोगी आहे असंही नाही म्हणता येणार. तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कशा काय वळलात? माझं आत्मचरित्र छापून आलं ना की विकत घेऊन वाच. माझ्याबद्दलची सगळी माहिती कळेल तुला. काय प्रिया, तू माझा फोन का उचलत नाहीस? मी तुला संध्याकाळपासून. इन्स्पेक्टर भोसले, तुम्ही प्लीज फोन ठेवा. प्रिया, लिसन टू मी. हे बघ, तुझी चिडचिड होणं स्वाभाविक आहे, पण भोसले, तुम्हाला जी काही मुक्ताफळं उधळायची आहेत ना, ती ते यशवंतराव सरंजामेच्या दाराशी जाऊन उधळा ना. हे बघा, माझ्याकडे वेळ नाहीये तुमच्यासाठी. हा, आणि तुमचा आणि माझा काही संबंध सुद्धा नाहीये, कळलं? प्रिया, लिसन टू मी. पुन्हा
अगं एवढ्या रात्रीची आलीस आणि एकटीच? प्रिया आहे घरात? काय झालं ग? प्रिया, वहिनी प्रियाला बोलवा. अगं हो, पण काय झालं ते तर सांगशील? सगळं ठीक आहे ना? प्रिया, अगं हो, थांब, मी बोलवते. प्रिया, काय झालंय काय? आणि तुला एवढं चिडायला काय झालं? का तुमच्या लेकीने तिचे पराक्रम सांगितले नाहीत तुम्हाला? काकू, तुझ्या तर 2 मुस्कटात येऊन मग बोलायला हवं तुझ्याशी. बस झालं आता. आधी नीट सांग काय झालं ते. उगीच तोंडाला येईल ते बोलू नकोस. तुम्ही वर तोंड करून मलाच विचारता काय झालं? ही तुमची लेक, ही माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीये. काय ग सुलेखाने काय वाईट केलं होतं तुझं? निखिल गेला तेव्हा सुद्धा 4 चौघात तू तिच्यावरती चिखलफेक केली होतीस. आणि आता आता पोलिसात खोटी साक्ष देऊन आलीस तिला खुनाच्या प्रकरणात अडकवण्यासाठी. प्रिया, हे काय आई, 1 मिनिट. एवढा विश्वास आहे ना तुझा तुझ्या बहिणीवर काकू? मग तिलाच जाऊन विचार ना की क्षिप्राच्या घरात सगळीकडे तिचे फिंगरप्रिंट्स का मिळाले? त्याची सगळी उत्तरं दिलेत ती. निखिलचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा सुद्धा सुलेखाच त्याच्याबरोबर का होती? आणि तिला हे सुद्धा जाऊन विचार की ज्या अभिमान सरंजामेशी ती लग्न करायला निघाली त्याला मारण्याचा प्रयत्न तिने कसा केला? Shut up! You just shut up! एखादी धादांत खोटी गोष्ट तू आरडाओरडा करून सांगितलीस तर ती खरी होणार नाहीये. आणि प्रिया, मी इथे स्पष्टीकरण द्यायला किंवा मागायला आले नाहीये. मी इथे तुला वॉर्न करायला आले. वन मोर वर्ड अगेन्स्ट सुलेखा. पूनम काकू, आपण असं भांडण्यापेक्षा ए, तू गप्प बस. तू तर बोलूच नकोस. मी एक वेळ हिला माफ करीन, पण तुला मी कधीच माफ करणार नाहीये. हे जे काय सगळं होत आहे ना ते तुझ्यामुळे. खबरदार, यापुढे एक शब्द बोललीस तर. खूप ऐकून घेतलं तुझं. माझ्या घरात येऊन माझ्या मुलीचा आणि सुनेचा अपमान करू देणार नाही मी तुला. तुमचं घर, आज मी तुमच्या घराचा उंबरठा ओलांडला तो शेवटचा. यापुढे इथून कुणाचं प्रेत जरी उठलं तरी मी इथे पाऊल ठेवणार नाही. पूनम, माझा संसार उद्ध्वस्त झाला तरी चालेल, मी इथे परत येणार नाही. विक्रांत, तू माझ्याशी काही बोलणार आहेस का? अरे काय झालंय? अर्धा तास झाला तुला इथे येऊन, नुसता गप्प बसून आहेस. नाउ दिस इज टू मच विक्रांत. प्रेमात हरलेल्या माणसासारखा मान खाली घालून बसू नकोस. आणि तसंच काहीतरी झालं असेल तर? Don't tell me you're in love. कोण आहे ती? हाऊ डज इट मॅटर? म्हणजे विक्रम, नाही, लिसन, मला सगळं सुरुवातीपासून सांग, ओके? कुठून सुरुवात करू विराज? लहानपणापासून आई वडिलांना कुत्र्या मांजऱ्यासारखं भांडताना बघितलंय मी. अशाच एका भांडणानंतर
आईने आत्महत्या केली. वडील जेलमध्ये गेले. आणि मी रस्त्यावर आलो. तेव्हा यशवंतराव सरंजामे नावाचा एक माणूस आला आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. देव आहे तो माणूस. आहे. देव आहे. कारण तो माणूस जर तेव्हा नसता तर आज मी इथे नसतो. आज मी नसतोच. एक बहीण होती, आहे रादर. तिचं जगच वेगळं आहे, विचित्र आहे. शिक्षण झालं. यशवंतराव म्हणाले पोलिसात भरती हो. पोलिसात भरती झालो. अंगावर युनिफॉर्म आला. असं वाटलं की आता रुबाब वाढेल. बहिणीचं लग्न झालं. मित्रासारखा नवरा मिळाला तिला, जो माझाही खूप चांगला मित्र आहे. पण तिनेही तेच केलं यार. तिने सुद्धा तेच केलं. ठरवलं होतं कोणावरही जीव लावायचा नाही. कोणावरही प्रेम करायचं नाही आणि तेच केलं यार. मिस्टेक. आत्तापर्यंत जे सांगितलंस ते सगळं मला माहिती आहे. पण त्या मुलीचं नाव काय विक्रांत? Doesn't matter. Doesn't matter. आई वडिलांच्या पापांची शिक्षा मुलांना भोगावी लागते. मी बहुतेक तेच करतोय. It doesn't matter. I'm not allowed to love anyone. Now, will you stop this crap and tell me her name? त्याशिवाय आपण पुढे काहीच बोलू शकत नाही. विक्रांत? What's her name? Come on, विक्रांत. Be a man. कोण आहे ती मुलगी? प्रिया शास्त्री. म्हणजे माझ्याकडे जे मिस्टर अँड मिसेस शास्त्री येतात या
आदिनाथ शास्त्रीची बहीण. And I think I'm in love with her. I am in love with her. That's great news, Vikrant. बोल प्रिया. कसा आहेस? ठीक आहे. मला मला भेटायचं आहे तुला, बोलायचं आहे तुझ्याशी. आपण भेटू शकतो? शक्य आहे का तुला? नाहीतरी मी काय करतोय? स्वप्नील, मला बोलायचं आहे तुझ्याशी, सांगायचं आहे बरंच काही. त्याचा काय उपयोग आहे आता मला? स्वप्नील, बट स्टील आय वुड लाईक टू नो. अँड आय होप तू माझ्यावर विश्वास ठेवशील. डिपेंड्स. येतो संध्याकाळी मी. बाय. बाय. बोल दी. मी बोलते. मम्मा, तुला कशी काय आठवण झाली आज माझी? तुरुंगात जाता जाता वाचलीस. मी तुरुंगात? का ग? क्षिप्रा, तिचं काय? तिने आत्महत्या केली असं जग समजत असलं तरी मला नाही तसं वाटत. हो? मग तुला काय वाटतं? तुला कळलंय ते. मी ते पोलिसांना सांगितलं तर तर दी तुझं बोचकं बांधेल आणि त्या सॅनिटोरियममध्ये जाऊन फेकेल. त्यामुळे थोडी जरी अक्कल असेल ना तुझ्यात, तर तोंड बंद ठेवायला शिक. म्हणजे क्षिप्राचा खून तूच केलास? हो. मी जर हो म्हटलं तर खूप आनंद होईल ना तुला? हां मम्मा, या फालतू गोष्टी सोड ना. माझा एक जपमाळ घे आणि घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन ते ओढत बस. या फालतू गोष्टींकडे लक्ष नाही दिलंस तरच बरं आहे. आणि या गोष्टींसाठी यापुढे मला फोन करत जाऊ नकोस का? कळलं?